कसं काय मंडळी, आलं ना बघूनच तुमच्या तोंडाला पाणी. चला मग तुम्हाला दाखवतो आमच्या कोळी पद्धतीने बोंबील मांदेलीचा आंबट रस्सा कसा बनवला जातो. सर्वप्रथम आपण वाटण बनवून घेऊया. वाटण्यासाठी आपण घेतले आंबोशी, कोथिंबीर, मिरच्या, लसूण, टोमॅटो हे आपण वाटण्यासाठी साहित्य घेतलेले आहे. कालवणासाठी आपण बोंबील आणि मांदेली घेतले आहेत. बोंबील आणि मांदेली चांगल्या प्रकारे आपण साफ करून आणलेले आहेत. तुम्ही बोंबील बघू शकतात किती ताजे आहेत आणि साईज पण एकदम ठीक आहे. बोंबील बघा किती फ्रेश आहेत आणि मांदेलीसुद्धा तुम्ही बघू शकतात मोठी साईज आहे. आपण घेतलेले आहे एक कढईमध्ये आपण तेल ओतून घेतो आहे. तेल गरम झाल्यानंतर मित्रांनो आपण जो वाटण केलेला होता आपण ते वाटण टाकत आहोत तेलामध्ये. तुम्ही वाटण कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला आंबट जास्त हवं असेल कालवण तर तुम्ही जास्त वाटण टाकू शकता. एक अर्धा मिनटापुरतं आपण आता वाटण शिजवून घेऊया तेलामध्ये. वाटण शिजल्यानंतर आपण त्यामध्ये टाकूयात आपण आपला घरगुती आगरी कोळी मसाला, हळद आणि मीठ मित्रांनो तुम्ही चवीनुसार टाकू शकतात कमी जास्त. आणि ह्यातच सोडणार आहोत आपण मित्रांनो सगळ्यांची आवडती कोथिंबीर ही वाटणामध्ये सोडली तर थोडी त्याची टेस्ट लागते. आणि थोडा आपण गरम मसाला टाकूया याच्यामध्ये. पाहू शकता मित्रांनो तुम्ही आपल्या कालवणाचा कलर कसा झालेला आहे. आता आपण हेच कालवण थोडं पाणी टाकूया आणि 1 मिनिटासाठी शिजवून घेऊया. एका मिनिटानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकतात आपल्या कालवणाचा जो रस्सा आपण ठेवलेला आहे त्या रस्स्याला आपण कलर कसा आलेला आहे. आता ह्यातच आपण जे आपण मांदेली आणि बोंबील घेतलेले होते ते आपण टाकत आहोत. आपण जो रस्सा तयार केलेला होता त्यामध्ये आपण आपले बोंबील आणि मांदेली सोडलेले आहेत. अशा प्रकारे प्रॉपर एकजीव करून तुम्ही त्याला रस्स्यावरला आपण 2 मिनिटासाठी आता शिजण्यासाठी ठेवूया. मित्रांनो ह्या कालवणामध्ये आपल्याला पाणी कमी वापरायचं आहे कारण का बोंबील हा त्याचा पाणी सोडत असतं. आपण वरतून आता कोथिंबीर टाकूया. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण आता हेच कालवण 2 मिनिटासाठी आपण शिजवायला ठेवूया. 1.5 ते 2 मिनिटानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपलं कालवण रेडी आहे. आपल्या बोंबलाच्या कालवणाला चांगला असा कलर आलेला आहे आणि रस्सा पण उत्तम प्रकारे झालेला आहे. काय मग मंडळी, आवडले का आमच्या कोळी पद्धतीने बोंबील आणि मांदेलीचा आंबट रस्सा? अशाच नवीन रेसिपी तुम्हाला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची रेसिपी कोणत्या माशाच्या कालवणाची हवी आहे ते मला नक्की सांगा. धन्यवाद.